आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। रिगल देवा सार्वजनिक वाचनालयाचे 14 एप्रिल निमित्ताने अनोखा उपक्रम। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती सटाणा येथील रिगल देवा सार्वजनिक वाचनालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र शासनाने निर्मित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण व त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे, जनता पुस्तकांच्या प्रति व पक्ष्यांचे अन्न व पाण्यासाठी भांडे उपस्थितांना भेट देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष राजेंद्र यशवंत सोनवणे होते। महिलांच्या हस्ते सर्व कार्यक्रम करण्यात आले। भारताच्या राष्ट्र निर्मितीच्या प्रवासात काही व्यक्तिमत्व केवळ इतिहासापुरती मर्यादित राहत नाही, तर ती भविष्याची दिशा देणारे दीपस्तंभ ठरतात। भारत आज महासत्तेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे। या प्रवासाची बीजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनीच रोवली होती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेविका हुमेरा याशीर शेख यांनी केले। बाबासाहेबांचे जीवन संघर्ष, ज्ञान, शान आणि संकल्पाचे अद्वितीय उदाहरण आहे। ते असे नेहमी म्हणत, इतिहास विसरू नका, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असे आपल्या भाषणात शिवसेना नगरसेविका जयश्री गरुड यांनी सांगितले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज.ल. पाटील, संदीप वाघ, संदीप आबा भामरे, सुरेखा बच्चाव, वंदना भामरे, प्रकाश बच्चाव, दिगंबर सोनवणे, आखतवाडे माजी सरपंच याशीर फहीम शेख, किशोर याडीज, नंदराज देवरे, तुषार वाघ, भारत खैरनार, दत्तू नंदाडे, झिपरू अण्णा सोनवणे, ज्येष्ठ नेते दिलीप खैरनार, रणधीर मोरे, अनिल सोनवणे, किरण पाटील, दादाजी खैरनार, रिगल देवा वाचनालयाचे हेमंत मगर, रोशन मानकर इत्यादी उपस्थित होते। वृक्ष संवर्धनाची शपथ घेऊन शेवटी सांगता करण्यात आली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागू।